शहराचा विचार केला तर या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक जनतेच्या अनेक अडचणी आहेत। वाड्यांवर पिण्याचे पाणी योग्य दाबाने येत नाही, आरोग्याचे प्रश्न आहेत, रस्ते सुस्थितीत नाहीत। अशा विविध पायाभूत सुविधांचा विकास ही माझी प्राथमिकता असेल। गुहागरचे नगराध्यक्ष झाल्यानंतर या संकल्पपत्रातील विविध विकासाच्या मुद्द्यांची पूर्ती करणे ही देखील माझी प्राथमिकता असेल। नमस्कार। गुहागरच्या नगराध्यक्षपदासाठी मला भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनयजी नातू तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकारी, त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व अन्य सन्माननीय पदाधिकारी यांनी मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानते। गुहागर शहराचा विचार केला तर या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक जनतेच्या अनेक अडचणी आहेत। वाड्यांवर पिण्याचे पाणी योग्य दाबाने येत नाही, पावसाळ्यात पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाहीत, रस्त्यांवर येणारे पाणी, वाड्यावाड्यांमध्ये आजही अनेक ठिकाणी पायवाटा अंधारात आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, रस्ते सुस्थितीत नाहीत। अशा विविध पायाभूत सुविधांचा विकास ही माझी प्राथमिकता असेल। गुहागर शहरातील महिलांचे बचत गट उत्तम कार्य करत आहेत। या बचत गटांना नगरपंचायतीद्वारे अधिक प्रोत्साहन देऊन त्यांची उत्पादनं पर्यटकांपर्यंत कशी पोचवता येतील, त्यातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल याचाही विचार माझ्या मनात आहे। आम्ही CSC सेंटरच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो लोकांना शासनाच्या योजना दिल्या, त्यासाठी विविध ठिकाणी शिबिरे घेतली, त्यामुळे शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत कशा पोचवायच्या त्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे। त्याचा वापर करून मी गुहागर शहरातील लाभार्थी शासनाच्या योजनांपासून पुढील 5 वर्षात कुणी वंचित राहणार नाही याची ग्वाही मी देते। तिच्या प्रचारादरम्यान गुहागर शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही युतीचे संकल्पपत्र पोहोचवले आहे। गुहागरचे नगराध्यक्ष झाल्यानंतर या संकल्पपत्रातील विविध विकासाच्या मुद्द्यांची पूर्ती करणे ही देखील माझी प्राथमिकता असेल। आपले शहर हे पर्यटन उद्योगातून नावारूपाला आले आहे। येथील प्राचीन मंदिरे, गुहागरमधील संस्कृतीचा वारसा यांचे जतन शहरवासियांनी केले आहे। अशामध्येच आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गुहागरचा समुद्रकिनारा ब्लू फ्लॅग मानांकनासाठी निवडला आहे। यातूनच आपल्या शहराचा पर्यटन विकासाबरोबरच जनतेचा आर्थिक स्तर उंचावणार आहे। यामुळे हे मानांकन मिळवण्यासाठी जनतेला बरोबर घेऊन मी हे काम करेन। महत्त्वाचे म्हणजे आपण निवडून दिलेला नगराध्यक्ष हा संपूर्ण शहराचा नगराध्यक्ष असतो, त्यामुळे निवडणूक झाल्यावर राजकीय मतभेद विसरून आपल्या शहराला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन। त्यासाठी आपण सर्वांनी नगराध्यक्ष पदाच्या EVMवर मालक नीता विकास या माझ्या नावासमोरील कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला बहुमताने विजयी करावे ही विनंती। तसेच वेगवेगळ्या प्रभागात भाजप शिवसेनेच्या उमेदवारांसमोरील कमळ व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांनाही बहुमताने विजयी करावे असे आवाहन मी या निमित्ताने करते।